कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. खोपोली येथील काळोखे हत्या प्रकरण ताजं असतानाच नेरळ शहरात निवडणूक प्रचाराच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ममदापूर इथे राहणारे रिक्षाचालक विशाल हिसाळके असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर भिवपुरी रोड येथील रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास 1:30 वाजेच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर कर्जत कल्याण राज्यमार्गावरील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत घडली. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी मिलिंद शिंगे, ऋषभ कुरेशी आणि अमान पटेल या 3 आरोपींना तात्काळ अटक केली आहे. फिर्यादी जखमी तरुणानं आपल्यावरील हल्ल्यातील दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांच्यासह या घटनेप्रकरणात आणखी एक शिवसेना शिंदे गटनेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचं नाव घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बोल. मी टिवाले नाव सांग तुझं पहिले. माझं नाव विशाल दिलीप हिसालके. मी टिवाले हॉस्पिटलजवळ उभो होतो. मी आणि धनु होतो. तर तेवढ्यात दादा टोकरे आले. ते आले आणि ते धनुला बोलले की तू बहिणीच्या खाटावरशी, बायकोच्या खाटावरशी उठून आईच्या खाटावर झोपणारी पोरं आहेत तुम्ही. आणि ते धनुला नाही आवडलं आणि त्याच्यात ते मी पण बाजूला झालो, बोललो जाऊ दे त्यांचा प्रश्न विषय. मी तिथून पुढे गेलो, बहिणीच्या कॅन्टीन आहे तिथंशी गेलो. तिथं गेलो, तिथून धनु पण त्यांच्याशी जास्त नाही वाचला काय आणि धनु पण तिथून निघून आला. तर तेवढ्यात त्यांच्याशी मिलिंद शिंगे दादाशी बोलत होता आणि परत तेवढ्यात दुसरी एक 4 व्हीलर आली, त्याच्यात 2 पोरं आली. काय तो ऋषभ आणि एक त्याचा जोडीदार होता काय अमन काहीतरी कलमचा. त्याच्यानंतर मग आम्ही तिकडं, मी टपरीजवळ उभा होतो तर धनु आला बोलतो दादाला चुकीचा बोलला, मला नाही आवडला. बोलतो बायकोच्या खाटावरशी जाऊन आईच्या खाटावर झोपल. बोलतो किती वाईट बोलला. बोलतो अरे बाबा चुकीचा आहे बोललो, तू बरोबर बोललो. एवढा बोललो तेवढ्यात मिलिंद आला. तो बोलतो तू काय बोलतो असा तसा. त्याने अंगावर घेतलं म्हणजे आणि मला कानाखाली मारली, लाथा मारायला लागला. आणि मग मी पण धक्काबुक्की केली तर जाऊन डायरेक्ट गाडीतून चॉपर घेऊन आला. त्याने भरपूर मला प्रयत्न केला मारण्याचा. त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला पण मी काय त्याचा वार माझ्या अंगावर झेलून नाही दिला. तर त्याच्या बाजूने ते दुसरे 2 पोरं पण आले आणि त्यांनी पण मग मला धरण्याचा प्रयत्न केला. मग मी पण मार नको झालं म्हणून मी धक्कामुक्की करायला हे केली. तर त्यांनी डायरेक्ट चॉपर काढला आणि डायरेक्ट माझ्या वार केला. आणि मग माझ्या जसा वार केला मी खाली पडलो. थोडक्यात माझे भाऊ आले, भावांनी मला उचलून हॉस्पिटलला घेऊन आले. पोलिसांनी नमूद केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश टोकरे हे आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी नेरळ परिसरात फिरत होते. यावेळी हॉटेल टी वाले येथे त्यांच्या आणि जुने कार्यकर्ते धनेश्वर शिंगे यांच्यात विरोधी उमेदवाराच्या म्हणजे शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद झाला. वादानंतर टोकरे हे तिथून निघून गेल्याचं सांगण्यात येतं. यानंतर धनेश्वर शिंगे हे आपल्या बहिणीच्या खाद्य टपरीवरील मित्र विशाल हिसाळके यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करत असताना टोकरे समर्थक शिंदे सेनेचे कार्यकर्ते असलेले मिलिंद शिंगे यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. याच दरम्यान मिलिंद शिंगे यांनी आपल्या स्कूटीमध्ये ठेवलेलं धारधार शस्त्र बाहेर काढलं. मात्र यावेळी त्यांना धनेश्वर शिंगे यांनी अडवलं. याच दरम्यान धनेश्वर यांचा हात त्या धारधार शस्त्रानं कापला गेला असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर घटनास्थळी टोकरे समर्थक आणि आणखी साथीदार ऋषभ कुरेशी, अमान पटेल या 2 जणांनी विशाल हिसाळके यास रस्त्याच्या विरुद्ध बाजूला नेऊन त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल हिसाळके यांना तात्काळ नेरळ येथील खासगी दवाखान्यात स्थानिकांच्या मदतीनं दाखल करून पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल भिवपुरी इथे हलवण्यात आलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. अलिबाग येथील फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी तपास केलाय. आरोपींविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत. दरम्यान ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली की निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या वादातून
याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे नेरळ परिसरात निवडणूक काळात वाढत्या तणावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जातेय. तर जिल्हा परिषदेचे उमेदवाराचे पती तथा शिंदे सेना आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचं नाव आल्यानं खळबळ उडाली आहे. खोपोली येथील काळोखे हत्या प्रकरण समोर आहे. राजकीय दृष्टीनं केलेलं हे कृत्य की आणखी काही याबाबत पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगणं गरजेचं बनलं असून खोपोली मंगेश काळोखे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती घडू नये म्हणजे झालं. 29 जानेवारी 2026 रोजी माझा भाऊ विशाल हिसाळके याच्यावरती एक प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये माझा भाऊ गंभीर जखमी झालेला आहे. आता रायगड हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळी त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. या ऑपरेशनमध्ये त्याच्या लिव्हरला मार लागलेला आहे. लिव्हरवरती टाके आलेले आहेत. आतमधलं एक हाड तुटलेलं आहे. त्याच्यानंतर फुफ्फुस आणि लिव्हर याच्यामध्ये जो पडदा असतो त्या पडद्याला साधारण 50 स्टिचेस आलेले आहेत आणि सध्या तो व्हेंटिलेटरवर बेशुद्ध अवस्थेत आहे. अशा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये माझा भाऊ आज त्या ठिकाणी आहे. आणि ही जी घटना झाली या घटनेचा घटनाक्रम असा आहे की माझा भाऊ आणि धनेश्वर शिंगे हे दोघेजण टिवाळे नाक्याजवळ उभे होते. त्या ठिकाणी त्यांच्याजवळ धनेश्वर शिंगे आणि विशाल हिसाळके ज्या जागी उभा आहे त्या ठिकाणी 2 कार आल्या. एका कारमध्ये सुरेश टोकरे हे होते आणि त्यांच्या मागच्या कारमध्ये रेशब कुरेशी आणि अमन पटेल हे दोघंजण होते. सुरेश टोकरे आणि धनेश्वर शिंगे हे जुने जवळचे मित्र असल्याने सुरेश टोकरे यांनी धनेश्वर शिंगे याला इतर पक्षाचं काम करत असल्यामुळे त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस माझा भाऊ तिथून साईडला निघून गेला. मात्र सुरेश टोकरे आणि धनेश्वर शिंगे यांचं भांडण संपल्यानंतर सुरेश टोकरे आणि ती जी मागची कार आहे त्या दोन्ही कार नेरळ पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाल्या आणि त्याच्यातून एक कार पुन्हा रिटर्न आली ज्या कारमध्ये हे दोघे आरोपी होते. आणि आरोपी क्रमांक 1 जो आहे मिलिंद शिंगे हा त्या ठिकाणीच उपस्थित होता टिवाळे हॉटेलजवळ. आणि मग जसं धनेश्वर येऊन माझ्या भावाला सुरेश टोकरेंशी त्याचा काय वाद झाला हे वाद सांगत होता. त्यावेळेस तिथे मिलिंद शिंगे आणि इतर जे 2 आरोपी आहेत रेशब कुरेशी आणि अमन पटेल या दोघांनी त्याला त्या ठिकाणी लाथाबुक्क्याने सुरुवातीला मारहाण केली. त्याला जमिनीवर पाडलं. त्यानंतर मिलिंद शिंगे धावत गेला. त्याने चॉपर काढला आणि चॉपरने मिलिंद शिंगेला वार करता आला नाही. तो वार धनेश्वरने कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणून रेशब कुरेशी आणि अमन पटेल या दोघांनी त्यांना प्रभात प्लाझा हॉटेलच्या समोर नेऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती वार केलेला आहे. आता ही घटना झाल्यानंतर पोलीस या ठिकाणी रायगड हॉस्पिटलला हजर झालेले होते. रात्रभर पोलिसांना एक जी स्टेटमेंट सुरुवातीला आम्ही देत होतो त्या स्टेटमेंटमध्ये पोलीस कायमचे दबाव आणून स्वतःच्या मर्जीने स्टेटमेंट लिहून घेत होते. त्यातही बरेचसे चेंजेस करून त्यांनी सोयीस्कर आरोपींना कसं वाचवता येईल या हिशोबाने ती स्टेटमेंट घेतलेली आहे. ती स्टेटमेंट घेतल्यानंतर कुठेतरी सुरेश टोकरे यांचं नाव येतं आहे म्हणून आमच्यावरती दबाव आणला गेला. पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला स्टेटमेंट चेंज करावे लागेल. म्हणून पुन्हा दुसरी स्टेटमेंट चेंज करण्यात आली. त्याचे मी फोटो रायगड ब्रेकिंग या ग्रुपवर दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे त्याच्यामध्ये जे कलम लावले जायला पाहिजे होते ते कलम देखील पोलिसांनी त्या ठिकाणी लावले नाहीत. 109 जो आहे भारतीय न्याय संहिताप्रमाणे 109चा जो कलम आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आला नव्हता. ज्यावेळेस मीडियावरती बातमी प्रसिद्ध झाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी तो कलम लावण्याचं काम केलेलं आहे. आणि इतरही गोष्टींच्यामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती निश्चितपणे संशयास्पद आहे. सुरेश टोकरे त्या ठिकाणी येतात. त्यांच्यासोबत इतर लोक येतात. ते पुढे जातात. सुरेश टोकरे पुढे थांबतात आणि त्याच्यानंतर ते आरोपी येऊन इकडे मर्डर करतात. याच्यामध्ये सुरेश टोकरे यांचा हात असल्याशिवाय ते येतील का? जर सुरेश टोकरे यांच्याबद्दल त्यांना एवढा राग असता तर सुरेश टोकरेंची गाडी त्या ठिकाणी उभी असतानाच त्यांनी धनेश्वर शिंगेला त्या ठिकाणी मारहाण केली असती. परंतु त्यांनी तसं न करता सुरेश टोकरे यांनी पुढे जाऊन सांगितलं असावं की जा तुम्ही, मी बघतो. त्या हिशोबाने त्यांनी हे जे प्रकरण केलेलं आहे, हा जो हाफ मर्डर केलेला आहे तो त्या अनुषंगाने केलेला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की रात्रीच्या 1:30 वाजता कोणी पोलीस स्टेशनच्या बाजूला नसतो. 1:15ला घटना घडल्यानंतर सुरेश टोकरे त्या ठिकाणी 1:30 वाजता पोलीस स्टेशनला येतात. सकाळपर्यंत इकडे पोलिसांना स्टेटमेंट चेंज करायला सांगतात रायगड हॉस्पिटलला. आणि माझं नाव कुठे नको म्हणून तुम्ही प्रेशर आणण्याचा प्रयत्न करताय. याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की सुरेश टोकरे यांचा यामध्ये सहभाग आहे. पोलिसांना आम्ही ज्यावेळेस विचारतो की तुम्ही त्यांचं CDR चेक केलं का तर त्यांनी CDR चेक केलेलं नाही आहे. आरोपीची साधी एक स्टेटमेंट देखील घेतलेली नसावी. आरोपीवरती आत्तापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की तुम्ही सुरेश टोकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा. त्यांचं नाव FIRमध्ये घ्या. संशयित आरोपी म्हणून ज्यावेळेस आम्ही तुम्हाला एखाद्या आरोपीचं नाव सांगतो त्यावेळेस कायद्यानुसार तुम्हाला ते घ्यावं लागतं. तरी देखील तुम्ही का घेत नाही? तुम्ही कोणत्या राजकीय दबावाखाली आहात? त्याच्यानंतर CCTV फुटेजची आम्ही ज्या ठिकाणी मागणी करतोय, हॉटेल प्रभात प्लाझा हे नामांकित हॉटेल आहे. तिथले कॅमेरे रोज चालू असतात. मग ते घटना घडल्याच्या दिवशी नेमके बंद कसे काय? किंवा त्याचे फुटेज आम्ही मागतो तर आम्हाला फुटेज का दिले जात नाहीत? नेरळ पोलीस स्टेशनचा कॅमेरा टिवाले नाक्यावरती आहे. तो कॅमेरा बंद आहे असं तुम्ही पोलीस आम्हाला सांगताय. एवढा सेन्सिटिव्ह एरिया आहे. जर त्या एरियामधला कॅमेरा बंद असेल तर त्याला जबाबदार कोण?
टिवाले हॉटेलचे कॅमेरे असतील, इतरही जे कॅमेरे आहेत येण्या जाण्याच्या रस्त्यामधले, ते सर्व कॅमेरे सगळेच कॅमेरे बंद होते. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कॅमेऱ्याचे जे फुटेज आहे ते दडवण्याचा प्रयत्न करताय, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय. आणि ह्या सर्व गोष्टींच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्यावरती गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण मी उद्या पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करणार आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.